हे दृश्य आपण पाहतो आहोत बांद्र्यातली। या ठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे। बांद्रे पूर्व रेल्वे स्थानक परिसरात त्या ठिकाणचं अतिक्रमण हटवून तो परिसर मोकळा करण्यासाठी ही कारवाई केली जाते। बेकायदेशीरपणे त्या ठिकाणी असलेली बांधकामं हटवली जात आहेत। अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झालेली आहे। मात्र या ठिकाणी आम्हाला कोणतीही नोटीस देण्यात आलेली नाही असं इथल्या नागरिकांचं म्हणणं होतं। 140 घरं या ठिकाणची पाडली जाणार आहेत। बांद्रे पूर्व रेल्वे स्थानक परिसरातलं अतिक्रमण हटवलं जात आहे। मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता। हजाराहून अधिक सुरक्षा रक्षक या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी गोविंद ठाकूर यांच्याकडनं। गोविंद, दृश्य आपण पाहतोय, कारवाईला सुरुवात झालेली, अतिक्रमण पाडलं जात आहे, काय अधिकचे अपडेट्स आहेत तिथून? कारवाईला सुरुवात झाली आहे। मोठ्या संख्येने इथे लोक उभे आहेत आणि तुम्ही बघू शकतात कारवाई 6 बुलडोजर घेऊन जे रेल्वेचे अधिकारी आहेत ते इथे आले आहेत आणि हजारहून अधिक इथे सुरक्षा रक्षक तैनात आहेत। RPF, GRP आणि मुंबई पोलीस सुद्धा इथे तैनात आहेत आणि मोठा एरिया आहे, त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त इथे लावले आहेत आणि अनेक वर्षापासून जे बेकायदेशीर असलेल्या झोपडपट्टी आहेत त्याच्यावर सध्या बुलडोजरच्या सहाय्याने पाडकाम केले जात आहेत। रेल्वे परिसरात बेकायदेशीर बांधण्यात आलेल्या झोपडपट्ट्या हटवण्यासाठी बुलडोजरच्या सहाय्याने सध्या कारवाई केली जाते। रेल्वेचे अधिकारी जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई सुरू असल्याच्या त्यांनी सांगितले आहेत। नवीन रेल्वे मार्गाच्या विस्तारासाठी ही जमीन मोकळी करणे आवश्यक आहे असं रेल्वे अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आणि तुम्ही बघू शकता तिथे मोठ्या संख्येने जे स्थानिक नागरिक आहेत ते उभे आहेत। ते गोंधळ सुरू करायला सुरुवात झाली आहे। पोलीस जे लोक आहेत त्यांना हटवण्याचा प्रयत्न करत आहेत। मोठ्या संख्येने इथे लोक उभे आहेत आणि दुसरीकडे कारवाई पण सुरू आहेत। मोठा पोलीस बंदोबस्त इथे तैनात आहेत आणि बघा तुम्ही बघू शकता जे पोलीस आहे आता ते जमलेले जे लोक होते त्यांना इथे दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत। आतापर्यंत शांतपणे कारवाई सुरू होता पण आता लोक इथे जमायला सुरुवात झाले होते, नंतर पोलिसांनी लोकांना आता हटवण्याची सुरुवात केली आहे। हो, नक्कीच हे दृश्य आपण पाहतो आहोत। बांद्रे पूर्व रेल्वे स्थानकाचा हा परिसर मोकळा करण्याचं, त्या ठिकाणचं अतिक्रमण काढण्याचं काम सध्या सुरू आहे। 6 बुलडोझरच्या माध्यमातून ही कारवाई त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। हायकोर्टाच्या आदेशानंतर ही कारवाई केली जाते असं सांगितलं जात आहे, असं महापालिकेनं स्पष्ट केलेलं आहे। मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। अधिक पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित आहेत। याच वेळेला या ठिकाणी आम्हाला ही कारवाई करण्यासाठी कोणत्याही प्रकारची नोटीस देण्यात आलेली नाही असं तिथल्या लोकांचं म्हणणं होतं। त्यामुळे तो सुद्धा मोठा जमाव त्या ठिकाणी सध्या परिसरात उपस्थित आहे। हजाराहून अधिक सुरक्षा रक्षक पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त या संपूर्ण परिसरात ठेवण्यात आलेला आहे। तर गरीबनगरचा हा संपूर्ण परिसर आहे, अगदी रेल्वे मार्गाला लागूनच असलेला हा संपूर्ण भाग आहे। रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणासाठी हा संपूर्ण परिसर मोकळा करावा लागणार आहे आणि त्यानुसार हायकोर्टाच्या आदेशानुसारच ही कारवाई केली जात असल्याचं महापालिकेकडून सांगितलं जात आहे। मोठा या ठिकाणी परिसरातल्या नागरिकांचा जमाव आहे, त्यांना बाजूला करण्याचं, त्यांना या ठिकाणाहून निघून जाण्याचं पोलिसांकडून सांगितलं जात आहे। तर स्थानिक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या कारवाईच्या विरोधात आपल्या प्रतिक्रिया देत होते। आपले प्रतिनिधी गोविंद ठाकूर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गोविंद, ही दृश्य आपण पाहतोय, 6 बुलडोझर आहेत, मोठी कारवाई केली जाणार आहे। याच ठिकाणी सकाळी किरीट सोमय्यांनी सुद्धा पाहणी केलेली होती आणि हायकोर्टाच्या आदेशानंतरच आम्ही ही कारवाई करतोय असं महापालिका सांगतात। कारवाई रेल्वेच्या वतीने केली जात आहे। तर रेल्वेचं असं म्हणणं आहे की हायकोर्टाच्या आदेशानंतर हा कारवाई केली। सकाळी किरीट सोमय्या सुद्धा इथे आले होते, त्यांनी सांगितलं होतं की आरोप केले आहेत की त्यांनी इथे जे राहणारे लोक आहे बांगलादेशी रोहिंग्या आहेत आणि हा पण एक लँड जिहादचा हिस्सा आहेत आणि या लँड जिहादवर सध्या कारवाई केली जाते। स्थानिक लोकांनी किरीट सोमय्याच्या समोर उभे राहून त्यांनी मागणी केली की सर आम्हाला घराच्या बदले घर पाहिजे। तर किरीट सोमय्यांनी त्यांनी म्हटले की आता बघा इथे गोंधळसारखा परिस्थिती निर्माण होत आहेत। पोलीस जे लोक आहेत त्यांना हटवण्याचा प्रयत्न करत आहेत। मोठ्या संख्येने इथे लोक आले आहेत। हा व्हिज्युअल तुम्ही बघा, इथे मोठ्या संख्येने लोक आहेत, दूरपर्यंत लोक इथे जमले आहेत। पोलीस त्यांना हटवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आता इथे गोंधळसारखा परिस्थिती निर्माण सुरू झाला होता पण पोलिसांनी शांत केलं आहे। लोकांना रिक्वेस्ट करतात पोलीस की तुम्ही
लांब राहा. जे इथे स्थानिक रहिवासी आहेत त्यांचं म्हणणं आहे की पोलिसांनी त्यांना काही नोटीस वगैरे दिलं नव्हतं, रेल्वेने काही नोटीस दिलं नव्हतं, डायरेक्ट त्यांनी ॲक्शन घेतले आहेत. आणि आम्ही इथे अनेक वर्षापासून राहत होते, आमच्याकडे पुरावा पण आहे, तरी पण आमच्या घर पाडण्याचं काम सुरू आहे आणि आम्हाला घरच्या बदले घर पाहिजे, बाकी काय नाही पाहिजे. पण रेल्वे अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की जे हायकोर्टचे आदेश आहे त्या आदेशानुसार आम्ही हा तोडक कारवाई केली आहे. जे हायकोर्टचे आदेश आहे त्याच्या नियमाचं आम्ही पालन करत आहेत. अशा प्रकारची इथे कारवाई सध्या सुरू आहे. नक्कीच हे दृश्य आपण पाहतो आहोत. दोन दृश्य, एकीकडे या परिसरातलं अतिक्रमण पाडलं जात आहे, बुलडोझरच्या सहाय्याने ही कारवाई केली जाते. दुसरीकडे ही संपूर्ण कारवाई दरम्यान हजाराहून अधिक सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. GRP असेल, RPF असेल, या ठिकाणी मोठ्या संख्येनं तैनात करण्यात आलेले आहेत. स्थानिकांकडून असं म्हटलं